हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जगदंब जगदंब याची सुरुवात मी अशी करते की चैत्र नवरात्री सुरू झालेले आहेत आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात ही तुम्ही पाहिलीच असेल की जगदंब जगदंब म्हणून होते. आणि काही नाही, एक देवीची आपली आठवण, देवीची श्रद्धा, कुलदैवत आई तुळजाभवानीला नमस्कार करून आपण या व्हिडिओची सुरुवात करूयात. अगदी हा विषय आहे ना, तो असा आहे की मला ना खूप दिवसापासून या विषयावर बोलण्याची माझी इच्छा होती. म्हणजे मला असं वाटायचं की या विषयावरती बोललं पाहिजे आणि या विषयाच्या हा जो विषय आहे, मी जो बोलत आहे, याच्यावरती आपण थोडीशी माहिती ही जर कोणाला मदत झाली माझ्या थ्रू तर अगदी खूप छान होईल, म्हणून मी असा विषय तुमच्यासमोर मांडत आहे. तर विषय असा आहे की NICUमध्ये असणाऱ्या बेबी म्हणजे न्यूबॉर्न बेबी जेव्हा बाळ असतात त्यांना जन्मता काही अडीअडचणी येतात. त्याच्यामुळे मी प्रॉब्लेम्स हा शब्द कटाक्षाने इथे बोलण्याचा टाळतीये. का तर अडचणी अशा काही नसतात. तर बाळांना काहीतरी म्हणजे येतात थोड्याशा जन्मता काही अडचणी येतात. मग थोडंसं म्हणजे त्यांना समस्या येतात. मग त्याच्यामुळे त्यांना NICU हा एक ऑप्शन असतो. 1 मिनिट मी मिररला तर हा काही माझा प्रोफेशनल व्हिडिओ नाहीये. मी जस्ट घरात बसून असं शूट करते, म्हणून तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंडचा वगैरे त्रास होत असेल तर समजून घ्या. पण काय होतं की हा विषय आहे की NICUमध्ये बेबी असताना तुम्ही स्वतःला मोटिवेट कसं करायचं. आता माझंही बाळ होतं ते जी आहे माझी मुलगी ती NICUमध्ये होती. म्हणजे ती जन्मतः तिला ना तिचं वजन होतं 1400 ग्रॅम तिचं वजन होतं. आता ते कशामुळे झालं, की प्रेग्नन्सी माझी खूप नॉर्मल होती. म्हणजे काही अडी-अडचण नव्हत्या, काही कुठली ट्रीटमेंट नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. एकदम नॉर्मली सगळं काही होतं. पण जसं माझं डोहाळे जेवण झालं 7व्या महिन्यामध्ये आणि माझ्या पायावरती दुसऱ्या दिवशी लगेच सूज आली. आता सुरुवातीपासून माझा बीपी थोडासा व्हायचा, वाढायचा म्हणजे याला वाढायचं पण म्हणायचं की नाही ते मला प्रश्नच आहे. का तर तो असायचा 130, 80 वगैरे 135-80 इथपर्यंत माझा बीपी असायचा. असा काही फार जास्त शूट वगैरे पण नव्हता झाला म्हणण्या इतपत. आणि त्याच्यानंतर 5व्या महिन्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की थायरॉईड आहे. तर दुसऱ्या महिन्यामध्ये लगेच त्यांनी मला सांगितलं की तुमचं थायरॉईड आता बरं झालेलं आहे. म्हणजे कन्फ्युजिंग होतं. पण त्यांनी मला थायरॉईड आणि बीपी ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या होत्या. पण त्याचा वजनाशी काही प्रत्यक्ष संबंध नव्हता. मे बी मी जास्त खाणं-पिणं वगैरे केलं नव्हतं त्या दिवसांमध्ये आणि थोडंसं काम जास्त केलतं. तर काय तर आमच्या घरी म्हणजे 5-6 लोकं होती आणि मग त्याच्यामुळे सगळं काम आम्ही घरीच करायचो. घरकामाला काही बायका वगैरे नव्हत्या. त्याच्यामुळं साहजिकच एक्झर्शन वगैरे होतं आणि मग त्याच्यामुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झालं आणि मग त्याच्यामुळे बाळाचं वजन हे कमीच झालं. मग 8व्या महिन्यामध्ये मला 2दा सलाईन वगैरे लावल्या बाळाचं वजन वाढण्यासाठी. मग ते 1100 ग्रॅमवरून 1400 ग्रॅमपर्यंत जबरदस्तीनं बळबळत तो गेलेला आहे ते तिथपर्यंत. मग मला 8व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्येच मॅडमने आमच्या सांगितलं होतं, की बाळाला आपल्याला काचेमध्ये ठेवण्याची गरज पडेल. तर याची मला पूर्वकल्पना होते सिझेरियनच्या आधीच. मग जसं की मला 8वा महिना संपला आणि लगेच 9व्या महिन्याच्या पहिल्या पहिल्या दिवशी झालं आणि दुसऱ्या दिवशी लगेच मग आम्ही सिझेरियन करावं लागलं आणि त्याच्यानंतर बाळ NICUमध्ये ठेवलं. तर NICUमध्ये आता इथून मी तुम्हाला प्रवास सांगते, की ज्यांचा बेबी NICUमध्ये मग वजन इथे मॅटर करत नाही. एखाद्या बाळाचं वजन 3 किलो असेल तरीही त्याला वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी त्याला NICUमध्ये ठेवलं जातं. त्याच्यामुळे असं काही नाही की NICUमध्ये वगैरे हे 1 मिनिट हां. तर हां, थोडंसं कॅमेराचा अँगल. तर इथून मग स्टार्ट झाली जर्नी, की बाळाला लगेच सिझेरियन झालं आणि मला दाखवलं आणि लगेच त्याला NICUमध्ये शिफ्ट केलं आणि मग त्याच्यानंतर मला 5 दिवसांनी डिस्चार्ज दिला. पण बाळाला जेव्हा दुसऱ्या दिवशी दूध पाजण्यात आलं, तेव्हा ते त्याला पचलं नाही आणि मग त्याला पोटाचा त्रास सुरू झाला. मग त्याच्यामुळे मला डिस्चार्ज दिला आणि मग घरून आम्ही काय करायचो, की पातेलं घ्यायचं, ते स्टॅरिलाइज करायचं म्हणजे गरम पाण्याने, उकळत्या पाण्याने ते पातेलं धुवायचं, वाटी धुवायची, मग बाळाला आपलं आईचं जे दूध असतं ते काढून द्यायचं आणि मग त्याच्यामुळे माझ्या फोनमध्ये स्पेस कमी येतो ॲक्च्युली. तर मग ते घरून एका डब्यामध्ये घेऊन जायचं हॉस्पिटलला. तर असं आम्ही साधारणतः 5 दिवस केलं. त्यानंतर
हळू-हळू बाळाचं मग पोटाचं कमी झालं. मग त्यांनी म्हणले, की बाळाच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन या. मग फीडिंग मदर म्हणून मी तिथे ॲडमिट झाली. मग त्याच्यानंतर बाळाचं व्यवस्थित सुरू होतं. त्याला जे काही होतं ते दूध वगैरे, फीडिंग वगैरे सुरू होतं. सगळं काही सुरू होतं. त्याच्यानंतर झालं असं, की बाळाला झाला सर्दी, खोकला आणि त्याला अँटिबायोटिक देण्यात आले आणि अँटिबायोटिक दिल्यामुळं काय झालं, ते बेबी छोटा असल्यामुळे त्याला सहन नाही झालं आणि बाळाला आला झटका. तर झटका तुम्ही म्हणू शकता, की अगदी माझ्या हातामध्ये असं बेबी होतं. 1 मिनिट, माझ्या फोनचं स्पेस कमी आहे. मी हा व्हिडिओ आहे ना परत स्टार्ट करते. आणि मग त्याच्यानंतर मी म्हटलं, की "बाळा असं का करते?" तर त्यांनी घेतलं आणि मग त्याला ऑक्सिजन वगैरे लावलं, ट्रीटमेंट सुरू झाली. पण बाळाचं फीडिंग हे चालूच होतं आणि मग त्याच्यानंतर ऑलमोस्ट आधी मी 8 दिवस तिथे ॲडमिट झाली. त्याच्यानंतर 10 दिवस झाले, 15 दिवस झाले. तर मग काही नाही, रोज फीडिंग करायचं वगैरे आणि परंतु हँडवॉश वगैरे व्यवस्थित करायचं. तिथं नीट हँडवॉश करायला शिकवलं त्यांनी. व्यवस्थित दूध काढून द्यायचं रोज बाळाला. मग ते चमच्या-चमच्यानी सिरिंजनी वगैरे दूध पाजत होते. आणि मग ते सांगायचे, की आपण मग देवावरती कृपा, मग रोज एका देवाला नवस बोलायचा, "लवकर बा याच्यातून बरं होऊ दे बाळाला, लवकर यातून बरं होऊ दे बाळाला." आता इथेच खरं मोटिव्हेशनचं काम, की आपल्याला रात्रीची झोप येत नाही, हॉस्पिटल असतं आणि तिथे शेजारीच आय-सी-यू होता. रोज एवढे पेशंट यायचे, पाहून-पाहून अगदी जीव नको नकोसा झालता, की कधी इथून बाहेर होईन. आणि माझ्या बाळाला तिथून सुटण्यासाठी अगदी 50 दिवस लागले. आणि याच्यामध्ये इतक्या साऱ्या घटना घडल्या ना, एन-आय-सी-यूमध्ये इतक्या प्रकारची बाळं यायची, सगळी सुटायची, जायची आणि मला फार टेन्शन यायचं, की बेडवरती आज नवीन पेशंट आलं, त्यांच्या बाळाला सोडलं. आज दुसरं बाळ आलं, त्यांच्या बाळाला 5 दिवस झाले ते सोडलं का, तर माझी मुलगी होती तब्बल 50 दिवस तिथे एन-आय-सी-यूमध्ये होती. पण मी हिंमत नाही हारली फ्रेंड्स, की मी रोज स्वतःला मोटिव्हेट करायचे. आणि मग मोटिव्हेट करण्यासाठी मला असं वाटायचं, की काहीतरी एखादा व्हिडिओ असावा, की ज्यांचं बाळ एन-आय-सी-यूमध्ये होतं. मग त्या आईंनी स्वतःला मोटिव्हेट कसं केलं. तर फ्रेंड्स काही नाही, तुम्ही एक नामजप करू शकता किंवा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करू शकता तिथे बसून. आजकाल मोबाईल आहे. जेव्हा एक 10 वर्षापूर्वी, आता माझ्या बाळाला 9.5 वर्ष झालीत पूर्ण. त्यावेळेस मोबाईलचं इतकं काही नव्हतं, पण मग त्यावेळेस बाहुबली म्हणून पिक्चर आला. मग तो मी 2दा पाहिला. वेगवेगळे पेशंट पाहायचे, पण त्यांना पाहून आपण खचायचं नाही. आपला फोकस फक्त आपलं बाळ बरं होण्याकडे आणि देवाला प्रार्थना करायची, की जरी तुम्ही देवाला कुठल्याही मानत नसाल किंवा तुमचे वेगवेगळे देव असतील, पण त्याला तुम्ही प्रार्थना करू शकता, की "हे देवा, माझ्या बाळाला लवकरात लवकर बरं कर." आणि प्रार्थनेमध्ये खरंच खूप मोठी शक्ती असते. आणि मी ज्या हॉस्पिटलमध्ये होते ना, त्याच्या पाठीमागच फ्रेंड्स पांडुरंगाचं मंदिर होतं. मग मी दुपारच्या वेळेला तिथे जाऊन बसायची. तसं हॉस्पिटलमध्ये आपण फीडिंग मदर म्हणून ॲडमिट असताना बाहेर जाण्याचा अलाव नसतो. पण तिथे 50 दिवस तब्बल आपण नुसतं बसून काय करणार? मग मी फक्त फीडिंगच्या वेळेस जायची. मग आणि हॉस्पिटलमध्ये असतं आपल्याला गार पाण्याने अंघोळ करावी लागते. तिथे काही तुम्हाला गरम पाणी देत नाहीत. आणि खाणं-पिणं तर काहीच नाही. जेव्हा डबा येईल तेव्हा गार वगैरे काही पण म्हणजे असं खायचं. असं काही नाही की गरमागरम तुम्हाला खायला. पण सगळं सहन करायचं का, तर फक्त आपल्या बाळासाठी. आणि हो, मग 50 दिवस पूर्ण झाले आणि रोज नवीन कळायचं की आज बाळाला हे झालं, आज रक्त कमी पडलं, आज हे कमी पडलं, आज ते कमी पडलं. पण आपण काय करायचं फ्रेंड्स, आपलं मन वेगळ्या गोष्टींमध्ये रमवायचं. आपण त्या गोष्टींचा विचार नाही करायचा. आपलं बाळ फीडिंग करायचं, दूध द्यायचं, झालं. बास, याच्या व्यतिरिक्त जास्त काही विचार करायचा नाही आणि आपलं मन थोड्याशा वेगळ्या गोष्टींमध्ये रमवायचं, थोडा वेगळा विचार करायचा. देवाचं नामस्मरण करायचं आणि ह्या थोड्याशा वेगळ्या गप्पा मारायच्या आणि मोटिव्हेशनल व्हिडिओ पाहायचा. आणि काही नाही फ्रेंड्स, बाळ असतात त्यांच्यावरती देवांचा हात असतो आणि आपलं बाळ हे सुखरूप येत असतं आणि बाळ जे असतं त्यांचं रक्षण तो देव करत असतो आणि ज्याच्या नशिबात जे लिहिलेलं असतं ते घडतच असतं. त्याच्यामुळे फक्त आपण स्वच्छता, तुम्ही एन-आय-सी-यूमधून तुमचं बाळ जर घरी नेलं, तर त्याची स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे मी अगदी ना 5 ते 10 मिनिटाला हात धुणं, लगेच सॅनिटाईज करणं, पूर्ण घर मी कामवाली बाई त्यावेळेस आम्ही लावलेली जेव्हा बाळ घरी आलं होतं त्यावेळेस. पण मी सकाळी लवकर उठून मी आमचं रूम स्वच्छ पुसायचे फरशीने स्वतःहून आणि सगळे भांडे स्टॅरिलाईज करायचे. मला त्याच्यामुळे अजूनही सवय आहे. मी सगळे भांडे उकळून घेते. इव्हन माझ्या मुलीची बॉटल वगैरे मी अजूनही उकळून घेते. आणि हा सगळा त्रास सहन केल्यामुळे पुन्हा मी कधी दुसरा चान्स घेतला नाही बेबीचा. का तर मला तिलाच व्यवस्थित छान वाढवायचं होतं आणि मोठं करायचं होतं. आणि माझा बेबी हा 1400 ग्रॅमचा होता फ्रेंड्स. आणि त्याच्यानंतर एक तुम्ही घरी सोडल्यानंतर तो 1400 ग्रॅमचा, 1300-1400 ग्रॅमचाच होतं, की वजन वाढण्यासाठी एन-आय-सी-यूमध्ये बाळाला ठेवत नाही, की तुमच्या बाळाला दूध व्यवस्थित पचलं पाहिजे. आणि मी बाळाला पावडर मिल्क बिलकुल दिलं नाही. पूर्ण 6 महिने तिला मी स्वतः फीड केलेलं आहे.
आणि कुठलंही बाहेरचं दूध फॉर्म्युला मिल्क आम्ही तिला दिलेलं नाही आणि तिची हायजीनची खूप काळजी घेतलेली आहे. आणि असं म्हणायला येईल की मी तिचा एक चार्ट बनवून ठेवला होता, हे औषध द्यायचं, ह्या टायमिंगला द्यायचं, हे दूध द्यायचं. त्यासाठी तिच्या भांडे स्टॅरिलाइज करायचे, स्टीलचेच भांडे वापरायचे, प्लॅस्टिकचं दुधाची बॉटल नाही वापरायची. या सगळ्या गोष्टींची मी खूप काळजी घेतली होती. आणि हॉस्पिटलमध्ये ते लोक काळजी घेतात, पण खरी आपली कसरत असते ती जेव्हा आपण NIC मधून एखादं प्री मॅच्युअर बेबी जेव्हा आपण घरी आणतो त्यावेळेस त्याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. एक तुम्ही ना 2 महिने व्यवस्थित तुमच्या बाळाची काळजी घेतली ना, तर त्याच्यानंतर तुमचे दिवस खूप सुखाचे, आनंदाचे, समाधानाचे असतात. पण तुम्ही 2 दिवस ती काळजी 2 महिने ती काळजी घेतलीच पाहिजे. आणि तुम्हाला आता माझं ते 1400 ग्रॅमचं बेबी मी दाखवते. अन्वी हे आहे व्यवस्थित अन्वी. तर ती लाडात आली. आता ही 3rd आहे आणि आता ही 4th जाणार आहे. आणि हे पा आणि हाय कर. हा, आणि तू बोल आता, तू काहीतरी सांग. काय? आता तू कोणत्या इयरला जाणार, कोणत्या स्टँडर्डला जाणार आहेस? फ्रेंड्स, आता ही आहे माझी मुलगी अन्वी. तर तुम्हाला जेव्हा ती घरी आली त्यावेळेस मी काय काय केअर केली हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना, तर मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी फक्त याच्यामध्ये तुम्हाला शेअर केले की माझं हे 1400 ग्रॅमचं बाळ होतं. तर NICUमध्ये जर तुमचे मुलं वगैरे असेल तर हिंमत हारायची नाही. आपलं बाळ एक दिवस आपल्यासोबत सुखरूप आपल्या घरी येणार ही हे खात्री जी असते ती आपल्या मनामध्ये ठेवायची. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा आपल्याला बाळाला आपण NICUमध्ये जातो आपल्याला सगळ्या गोष्टी नवीन असतात. तिथे आपण जास्त घाबरतो, पण घाबरायचं नाही. आपला फोकस पूर्ण आपल्या बाळावरती ठेवायचा. आणि हँडवॉश केल्याशिवाय 3 ते 4 हँडवॉश केल्याशिवाय NICUमधले डॉक्टर सांगतात किती वेळा हँडवॉश करायचं, आणि ते हँडवॉश करूनच आपल्या बाळाला टच करायचा. आणि त्याला आपली हिंमत द्यायची. आणि आपल्या आईमध्ये खूप एक ताकद असते, शक्ती असते, आणि ती आपल्या बाळाला सुखरूपपणे घरी नेण्याची ताकद ही फक्त एका आईमध्येच असते. आणि माझ्या बाळाला मी घरी घेऊन आली का तर ती पण एक शक्ती आहे. आणि मी हिंमत नाही हारली फ्रेंड्स, मला हा विश्वास होता. आणि लोक येतात खूप साऱ्या गोष्टी बोलून जातात फ्रेंड्स, असं तसं, पण कोणाकडेच लक्ष द्यायचं नाही. सगळ्यांचं ऐकायचं, या कारणाने ऐकायचं आणि या कारणाने सोडून द्यायचं. एक विश्वास मनात ठेवायचा, आपलं बाळ NICUमध्ये आणि आपण एक दिवस त्याला घरी घेऊन जाणार. मात्र घरी गेल्यानंतर खूप जास्त काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे, का तर मी अतिशय जास्त काळजी घेतलेली आहे. तिचा अगदी मी हे केलेलं आहे, टाइम टेबल लिहून ठेवला होता आणि अजूनही ते रुटीन तिचं फॉलो करत आहे. आता आणि तुझ्या स्कूलचं नाव सांग व्यवस्थित. स्कूलचं नको नाव सांगू, तू कुठल्या स्टँडर्डला जाणार आहे ते सांग. आता अन्वी आमची अशी बोलती ना तर तुम्ही म्हणताल की काय तर ती लाडात बोलतीये. काही नाही, एकदम फिट अँड फाईन आणि एकदम छान आहे आमची अन्वी. आणि ती स्केटिंग करते, स्विमिंग करते आणि ती स्पोर्ट्समध्ये खूप छान आहे. आणि मी खूप सारी या काळामध्ये बुक्स वाचले होते. जर तुमचं बेबी प्री मॅच्युअर असेल तर त्याला एखादा सब्जेक्ट डिफिकल्ट जाईल, अभ्यासामध्ये थोडासा कमी राहील का, असं काहीही होत नाही. आमच्या अन्वीचा मॅथ्स हा फेवरेट आहे, हो ना अन्वी? आणि कोणता सब्जेक्ट तुझा फेवरेट आहे? EVS. तिचा EVS पण फेवरेट आहे, तिचं मॅथ्स पण फेवरेट आहे. छान अभ्यास करते, स्विमिंग करते. आणि फक्त तुम्हाला या प्रीमॅच्युअर बेबीची ना 6 महिने मतलब इतकी काळजी घ्यावी लागते ना की कोणाला हात लावू द्यायचा नाही, जास्त लोकांना त्याला हाताळू द्यायचं नाही. तुमचं बाळ हे छोटं असतं ना, खूप छोटं असतं, तर जास्त कुणाला तुम्हाला हाताळू द्यायचं नाही. एक तुम्ही बाळाची आई आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक माणूस, तर या 2 व्यक्तींव्यतिरिक्त जास्त मुलाला तुमच्या हाताळू द्यायचं नाही. असं कुणी जास्त टच नाही केलं पाहिजे. वेळोवेळी सॅनिटायझर यूज केलं पाहिजे आणि मोबाईलपासून लांब ठेवायचं. का तर मोबाईलचे जे असतं ना नेट वगैरे, ते बाळाच्या डोक्यांसाठी चांगलं नसतं, म्हणून मोबाईल हा लांब ठेवायचा जर तुम्हाला पाहायचं असेल तर दुसऱ्या याच्यामध्ये. आणि लोक येतात जातात, नातेवाईक येतात जातात, बाळ छोटं आहे, बाळ मोठं आहे याच्यावर कमेंट्स करतात. याच्याकडे लक्ष न देता आपल्या बाळाची स्वच्छता, त्याला कुठलाही सर्दी खोकला किंवा दवाखान्यात जास्तीत जास्त जाण्याची गरज नाही पडली पाहिजे, याच्याकडे आपला फोकस करून द्यायचा. 4 लोक कोण आणि काय बोलतील याच्याकडे जर तुम्ही लक्ष देत बसला आणि जर तुम्ही तुमचं मनामध्ये निगेटिव्हिटी आणत बसला तर तुमचं बाळ आजारी पडणार आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येणार, हे तुम्ही लक्षात ठेवायचं असतं. त्यासाठी हे 4 लोक येणार जाणार, पाहुणे येणार जाणार, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, जस्ट इग्नोर करायचं त्यांना आणि फोकस फक्त तुमच्या बाळाकडे करायचा.
की कोणा आणि व्यवस्थित म्हणजे खूप जास्त मॉलिश वगैरे खूप जास्त काळजी करून हे करायचं. आणि बाळ हे छोटं असं डॉक्टर सांगतात की बाळाला तुम्ही ना अंगावरती फीड वगैरे करू नका, का तर बाळाची एनर्जी जाते जेव्हा आपलं बाळ प्रीमॅच्युअर असतं तेव्हा. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर असं. तुम्ही वाटीने आणि चमच्याने ती वाटी व्यवस्थित स्टीलची धुवून वगैरे औषध गोळ्या जे काही देतात ते व्यवस्थित टाईम आणि टाईम टेबल फॉलो करायचं. आणि या पिरियडमध्ये फक्त बाळ आणि फक्त आपण ह्या व्यतिरिक्त कोणाकडे काहीही लक्ष द्यायचं नाही. व्यवस्थित हेल्दी खायचं, हेल्दी राहायचं आणि छान राहायचं आणि पूर्ण फोकस हा आपल्या बाळाकडे करायचा असो. आणि अजूनही याच्याबद्दल प्रीमॅच्युअर बेबीला तुम्ही काय खायला देऊ शकता आणि कशामुळे त्याचं वेट गेन करू शकता एका चांगल्या पद्धतीने, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आणि हा व्हिडिओ फक्त त्याच्यासाठी होता की बाळ जेव्हा NICU असतं त्यावेळेस तुम्ही फक्त बाकी दुसरा कोणताही विचार न करता आपले हात पाय कपडे स्वच्छ ठेवा, छान ठेवा. आणि जेणेकरून आपल्यामुळं आपल्या बाळाला कुठले इन्फेक्शन नाही व्हावं याची जास्तीत जास्त काळजी घ्या. एकमेव हा एकच हे असतं की. आणि मेन पॉईंट म्हणजे जे आपण आपल्या बाळाला जेव्हा दूध पाजतो त्यावेळेस त्याला उभं करून असं करून त्याला असं तुम्ही खालून वरती करू शकता, असं पाठीला, किंवा वरून खाली करू शकता. पण ती ढेकर काढणं खूप महत्त्वाचं असतं. मग तुम्हाला तिथे 3 तास लागू द्यात, 4 तास लागू द्यात, 5 तास लागू द्यात, तुम्ही रात्रीचा दिवस करा. पण जोपर्यंत बाळ ढेकर देत नाही तोपर्यंत त्याला झोपवायचं नाही. नाहीतर गुळणी येते आणि अशा खूप साऱ्या केसेस तुम्ही पाहिल्या असतील. आणि आमच्या अन्वीला आहे ना दूध पाजल्यानंतर आहे ना 3-3 तास मी अशी घेऊन थांबलेली आहे जोपर्यंत ती ढेकर देत नाही. ढेकर देणं बाळाला ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. हे मी जाता जाता व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू इच्छिते. आणि नक्कीच मी याच्याबद्दल तुमचा पुढचा व्हिडिओ मी घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद. ढेकर नाही